अतिशय दुर्दैवी अशी घटना आज सकाळी आपल्या महाराष्ट्राच्या कानावरती आली। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय नामदार अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये सकाळी 9 वाजता दुःखद असं निधन झालं। अजितदादांचा कार्यकाल एकदम कामाचा आणि एकदम सुसंस्कृत असा नेता पुन्हा होणे नाही। अजितदादांचा एक अनुभव मला या ठिकाणी नमूद करायचा आहे। आमचं छोटंसं पारगाव तर्फे हे आळे हे गाव आणि या गावामध्ये एक 10-15 वर्षापूर्वी अजितदादा PDCC बँकेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या आमच्या छोट्याशा गावामध्ये अजितदादांनी स्वतः भेट दिली होती। त्याच्यानंतर एकदा म्हणजे आपदग्रस्त पावसाळी पिकांचं नुकसान झालं, त्यावेळेस सुद्धा अजितदादांनी आमच्या गावाला भेट दिली होती। एवढ्या मोठ्या नेत्यांनी आमच्या या छोट्याशा गावाला 2 वेळा भेट दिली होती आणि त्या काळामध्ये अजितदादांच्या माध्यमातून आमच्या गावाला म्हणजे PDCC बँकेची सुविधा तर उपलब्ध झालीच होती, परंतु अपघात ज्यावेळेस दुष्काळ म्हणजे पावसाळी गारपिटीचं ज्यावेळेस नुकसान झालं होतं, त्यावेळेस सुद्धा अजितदादांच्या माध्यमातून त्यांच्या निर्णयानं त्वरित निर्णयानं आम्हाला अनेक लोकांना या ठिकाणी म्हणजे दुष्काळाची नुकसान भरपाई ही या गावाला प्राप्त झाली होती। असा अजितदादांचा अनुभव आणि अजितदादासारखा नेता होणे नाही असो। आमच्या अजितदादांच्या जाण्यानं जे महाराष्ट्राला दुःख झालंय, त्या दुःखामध्ये आम्ही सर्व पारगावकर सहभागी आहोत। त्यांच्या जाण्यानं जे नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत। ओम शांती, ओम शांती, ओम शांती, ओम शांती। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांचं कैवारी आज सकाळी 9 वाजता अपघाताने दुर्दैव असं निधन झाल्याची बातमी समजली आणि एक प्रकारची महाराष्ट्रावरती शोककळा पसरली। दादांच्या रूपाने जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कधीही भरणार नाही अशी पोकळी निर्माण झालेली आहे। शेतकऱ्यांचा कैवारी गेल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर एक दुःखाचं सावट आलेलं आहे। मी माझ्या पारगाव ग्रामस्थांच्या वतीने तसेच सर्व महाराष्ट्र राज्याच्या जनतेच्या वतीने दादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली व्यक्त करतो। आज सकाळी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात दुःखद निधन झाल्याची बातमी कळाली आणि मन सुन्न झालं। आज अख्खा महाराष्ट्र या नेत्याच्या दुःखाने शोकसागरात बुडालेला आहे। अजितदादांसारखे नेतृत्व पुन्हा होणे नाही। खरं तर अजितदादांच्या जाण्यानं शेतकरी वर्गाची अतिशय मोठी हानी झालेली आहे। अगदी पुणे जिल्ह्याबरोबर महाराष्ट्रातले जे सगळे जिल्ह्यातले शेतकरी जे आहेत आज खरं तर त्यांच्या जाण्यानं पोरके झालेले आहेत। दादांचं जाणं, अकाली जाणं म्हणजे सगळ्या याच्यासाठी जनसमुदायासाठी ही कधी पोकळी भरून न येणारी आहे। खरं तर असा नेता पुन्हा होणे नाही। दादांना आमच्या पारगाव ग्रामस्थांच्या वतीने विघ्नहर परिवाराच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। ओम शांती।